उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलंय। सेठ फुलचंद बागला कॉलेजमध्ये भूगोलाचे प्राध्यापक रजनीश कुमार गेली 20 वर्ष विद्यार्थिनींचं शिक्षण करत होता। तो मुलींना परीक्षेत पास करतो, सरकारी नोकरी मिळवून देतो असं आमिष दाखवायचा। आपल्या खोलीत बोलावून त्यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करायचा। त्यानंतर घृणास्पद कृत्य करून त्यांचे व्हिडिओ शूट करायचा। पुढे त्याच व्हिडिओच्या आधारे त्यांना मेल करत राहायचा। एका विद्यार्थिनीच्या धाडसामुळेच हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। तिने पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महिला आयोगाला पत्र पाठवलं, ज्यामध्ये 59 व्हिडिओ असलेली पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून दिली। जवळपास त्या नराधमानं 30 पेक्षाही जास्त विद्यार्थिनींचं केलेलं आहे। आता पोलीस तपास सुरू आहे, आरोपी फरार आहे। पण प्रश्न हा आहे की शिक्षणाच्या मंदिरात असे भक्षक मोकाट सुटले तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचं काय?